हिंदू धर्मात गरुड पुराणाला विशेष महत्त्व आहे। यामध्ये मानवाचे कर्म आणि मृत्यूनंतर मिळणाऱ्या फळांचे सविस्तर वर्णन केले आहे। गरुड पुराणानुसार जी व्यक्ती आपल्या आयुष्यात वाईट कर्मे करते तिला मृत्यूनंतर यमलोकात कठोर शिक्षा भोगावी लागते। गरुड पुराणात अशा काही पापांचा उल्लेख केला आहे ज्यामुळे व्यक्तीला नरकाची यातना सहन करावी लागते। मृत्यूनंतरच्या प्रवासाचा लेखाजोखा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। गरुड पुराण हा भगवान विष्णू आणि त्यांचे दिव्य वाहन असलेल्या गरुड यांच्यातील एक संवाद आहे। यात असे वर्णन केले आहे की जेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो तेव्हा यमदूताद्वारे त्याला यमलोकी नेले जाते। तिथे चित्रगुप्त त्या व्यक्तीचे आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या कर्माचा संपूर्ण लेखाजोखा सादर करतात। जर ते आयुष्य पुण्य कर्मांनी समृद्ध असेल तर त्या आत्म्याला परमानंद प्राप्त होतो, परंतु जर एखाद्याच्या कर्माचा हिशोब पापांनी भरलेला असेल तर त्याला यमराजाच्या कठोर शिक्षेचा सामना करावा लागतो। सनातन धर्मात गायीला मातेचा दर्जा दिला गेला आहे आणि तिला पवित्र मानले जाते। गरुड पुराणानुसार जो कोणी गोहत्या करतो किंवा गायींना छळतो अशा व्यक्तीची गणना महापापी म्हणजेच अत्यंत गंभीर पापी या श्रेणीमध्ये केली जाते। या व्यक्तीच्या आत्म्याला मृत्यूनंतर शांती लाभत नाही आणि अनेक युगापर्यंत यमलोकात यातना भोगण्याची शिक्षा भोगावी लागते। आजच्या काळात लोक अनेकदा आपल्या वडीलधाऱ्यांचा आणि गुरूंचा सन्मान करायला विसरतात। गरुड पुराण चेतावणी देते की जे लोक आपल्या अपत्याचे कर्तव्य पार पाडत नाही किंवा आपल्या गुरूंचा अपमान करतात त्यांना यमलोकात अत्यंत वेदनादायी शिक्षा दिली जाते। माता पिता आणि गुरूंना ईश्वराचे रूप मानले गेले आहे, त्यामुळे त्यांचे मन दुखावणे म्हणजे थेट यमराजाच्या क्रोधाला आमंत्रण देणे होय। समाजात भ्रूण हत्येला एक जघन्य अपराध मानले गेले आहे। गरुड पुराणातही याची गणना सर्वात गंभीर पापांमध्ये केली गेली आहे। एका न जन्मलेल्या जीवाचा अंत करणाऱ्या व्यक्तीला नरकात अशा यातना दिल्या जातात ज्याच्या कल्पनेनेच थरकाप उडतो। अशा पापी लोकांसाठी मोक्षाची दारे कायमची बंद होतात। कोणाचा तरी विश्वास तोडणे किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी खोटी साक्ष देऊन एखाद्या निष्पाप व्यक्तीला गोत्यात आणणे यामुळेही नरकाचा रस्ता मोकळा होतो। गरुड पुराण सांगते की जो व्यक्ती इतरांसोबत कपट करतो किंवा विश्वासघाताला आपले शस्त्र बनवतो त्याला मृत्यूनंतर वैतरणी नदीसारख्या भयानक ठिकाणी कष्ट झेलावे लागतात। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।